मतदारसंघात आमदार सुंदराचे मुलगा जगज्जननी जगदंबा माता की जय, सेवालाल महाराज की जय। सेवालाल महाराज की जय। सरपंच श्री तुषार आई जगदंबा की मित्र हो, आपल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्रीमान हरीशभाऊ पिंपळे आपल्या इथं सेवालाल महाराज जयंती निमित्त इथं आलेले आहेत। त्यांचं या विश्वस्त मंडळातर्फे मी हार्दिक स्वागत करतो। या मंदिराच्या निर्मितीपासून सभागृह येईपर्यंत त्यांचा फार मोठं सहभाग योगदान आपल्याला लाभलेलं आहे। तर मी इंदर महाराजांना विनंती करतो की आमदार साहेबांचं इथे स्वागत व्हावं, त्यासाठी सिद्धन महाराज श्रीमान हरीशभाऊ पिंपळे साहेब यांचं स्वागत आपल्या सेवालाल महाराजचे पुजारी श्रीमान हिरासिंग मामा जाधव महाराज हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। श्रीफळ शाल श्रीफळ बोलून स्वागत करते। सेवालाल महाराज की जय। तसेच त्यासोबतच महागाव भिंडगाव येथील सरपंच श्री तुषार वानकडे खूप खूप धन्यवाद देतो। आणि या जीवन या जयंतीच्या निमित्ताने यानंतर त्यांना विनंती करतो। जय सेवालाल। यानंतर आमदार साहेब आपल्याला मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो। जगज्जननी जगदंबा माता संत श्री सेवालाल महाराज हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब परम पूजनीय रामराव बापू यांना नमन करतो। आज आपल्या जुन्या गावामध्ये संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त उपस्थित असलेले कारभारी नाईक महाराज आणि या संस्थेची विश्वस्त मंडळी हिरासिंगजी महाराज आणि उपस्थित असलेले आमच्या लाडक्या बहिणी जवाई भाचे भाची उपस्थित सगळे गावकरी मंडळी माझा जय सेवालाल। सर्वप्रथम आपल्या बंजारा समाजाची ओळख असलेले आपले संत आज आपण मोठ्या उत्साहानं आज सेवालाल महाराज जयंती आपण साजरी करत आहोत। सेवालाल महाराज जयंतीच्या मी आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो। आपल्या समाजाची बोली भाषा रूढी परंपरा आणि आपला एक विशेष पेरावा आहे आणि सेवालाल महाराजांनी त्या काळामध्ये जे भाकीत केलं होतं अशा सेवालाल महाराजांचे आपण पायी खाव सेवालाल महाराजांवर प्रेम करणारे सगळे आपण मंडळी आहोत। या जागेमध्ये जेव्हा सेवालाल महाराज मंदिराच्या कामाची सुरुवात झाली होती तेव्हा मी इथं हजर होतो। मला वाटलं नाही की इतकं भव्य दिव्य सेवालाल महाराज आणि जगदंबा माताचं मंदिर आणि इतक्या उत्साहानं आपण आज पालखी काढून आनंद उत्सव साजरा करत आज या जागेले आपण यात्रेचं स्वरूप दिलेलं आहे। इतकी मोठी क्रांती आज आपल्या या जुन्यामध्ये सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने झालेली आहे आणि याच्यात सगळेच जण हिरिरीने भाग घेऊन राहिलेले आमचे पवार सर असतील, आमचे रायसिंग भाऊ असतील, विलास भाऊ असतील, सगळी मंडळी आहे। पण यात विशेष करून आपल्या सगळ्यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे कारण आज आपल्या कोरादेवीमध्ये उपमुख्यमंत्री आहेत। तिथं आज जगभरामध्ये देशभरामध्ये
जिथं जिथं आपल्या समाजाची मंडळी असतील तिथं मोठ्या उत्साहानं आज जयंतीचा आनंद उत्सव साजरा होत आहे। महापंक्ती, महाप्रसाद आणि विशेष करून आज सेवालाल महाराज जयंतीचं औचित्य साधून तुम्ही जो इथं मोठ्या उत्साहानं आपण सगळ्यांनी भाग घेतलेला आहे, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद सुद्धा देतो। आमची ताई बी इथं बसलेली आहे, कारण एक सुरुवात म्हणजे आपण म्हणतो ना, एक छोटस वृक्ष लावला असते तर वटवृक्ष झाला नाही, हे प्रगतीच्या दिशेने आहे। आता प्रत्येक तांड्यात, वस्तीत आज सेवालाल महाराजांची जयंती तर होऊन राहिली, मोठ्या प्रमाणावर मंदिर होऊन राहिलेले आहे। आज कसार खेळले, आज प्राण प्रतिष्ठा सुद्धा तिथं सेवालाल महाराजांची झालेली आहे। म्हणजे एकही गाव, एकही तांडा, एकही वस्ती सेवालाल महाराजांच्या आशीर्वादानं तिथं मूर्ती किंवा मंदिर किंवा फेटा ठुला नाही असं आपल्या मतदारसंघात एकही गाव आज राहिलेलं नाही आहे। हे सेवालाल महाराजांची कृपा आहे, आशीर्वाद आहे। आणि संतांचे आशीर्वाद जेव्हा आपल्याला असतात तेव्हा आपलं जीवन सुखकर होत असते। आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे, म्हणून मी सेवालाल महाराज चरणी प्रार्थना करतो, आपल्या सगळ्याला सुख, शांती, समृद्धी, आनंद, भरभराटी, यश, कीर्ती व सगळ्यांना निरोगी आरोग्य देवो अशी सेवालाल महाराज चरणी प्रार्थना करतो। सेवालाल महाराज जयंतीच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण जो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय सेवालाल, सद्गुरु सेवालाल महाराज की, राणा बापू की जय सेवालाल। मागच्या दलमध्ये सभागृह झालेला आहे, आता अजून काही आपल्याकडून सभागृह वगैरे आज पहिले तुमचं एक काम बाकी आहे आणि ते काम झाल्याशिवाय दुसरं काम मी देणार नाही हा, कारण 20 लाख रुपयाचं आपलं नंदकेश्वराचं सभा मंडप अजून बाकी आहे। गावामध्ये संत श्री सेवालाल महाराजांच्या मंदिरात आणि जगदंबेच्या मातेच्या मंदिरात आज साऱ्या गावकरी मंडळींनी, आमच्या बंधू भगिनींनी, आमच्या ताईंनी, बाच्यांनी, लेकरांनी, सगळ्यांनी आज सकाळी मोठ्या आनंदानं उत्साहात पालखी सेवालाल महाराजांची काढली, आतिषबाजी करून आज मोठ्या उत्साहानं सेवालाल महाराज जयंती साजरी होत आहे। महाप्रसादाचं नियोजन केलं आहे आणि या जुन्यामध्ये सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आज जत्रेचं स्वरूप आलेलं आहे। खरं तर सेवालाल महाराजांवर प्रेम करणारी जी मंडळी आहे आज प्रत्येक गावात, तांड्यात, वस्तीत मोठ्या उत्साहानं, आनंदानं सेवालाल महाराजांची जयंती साजरी होत आहे। जगभरात, देशभरात, महाराष्ट्रातनी आणि मूर्तीवर मतदारसंघातनी प्रत्येक ठिकाणी मी आज जिथं जिथं जाऊन आलो, आज तसं जुन्याला आलो तर मोठ्या जुन्यालाही सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे। आनंद उत्सव आहे। मी या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा सगळ्या सेवालाल महाराजांवर प्रेम करणाऱ्या मंडळीला देतो। जय सेवालाल। भाऊ विजयाबद्दल बंजारा समाजाला काय देता तुम्ही, नेमका उद्देश? नाही, बंजारा समाजाचा जो विजय आहे ना, तिसऱ्या टर्मचा हा बंजारी समाजाचा होता आणि या टर्मचा सगळ्याचाच आहे आणि सगळेच लोक माझ्यावर मोठ्या प्रमाणावर प्रेम करून राहिलेले आहे आणि सगळ्यांचं प्रेमच आहे माझ्यावर, म्हणून मी आज इथं उभा आहे। जय सेवालाल। बंजारा वेशभूषेत महिलांचा सत्कार केला व तनुना येथील रहिवासियांना संपूर्ण माहिती दिली, याबद्दल धन्यवाद भाऊ। जय सेवालाल।